नमस्कार, शुभ सायंकाळ सगळ्यांना. या देवी सर्वाभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमो तस्मै नमो तस्मै नमो नमः. आपण मनोरमा परिवारात लक्ष्मीच्या पावलाने आलेला आहात, त्यामुळे तुमचं खूप खूप स्वागत. आणि असंच तुम्ही आमच्यावरती भरभरून प्रेम करा असंही म्हणेल. खरं तर असं म्हणतात की परक्यांनाही आपलंसं करणारे काही गोड शब्द असतात, परक्यांनाही आपलंसं करणारे काही गोड शब्द असतात. आणि अशीच गोड बोलणारी माणसं स्नेहासारखी असेल, स्वप्नाजासारखी असतील किंवा आपल्या सगळ्यांसारखी असतील. आणि अशी जेव्हा माणसं आमच्या अवतीभोवती असतात तेव्हा मला असं वाटतं की तिळगुळ समारंभात तिळगुळ द्यायचं काही कारण नाही. आपण सगळेजण खूप गोड बोलतो आणि असंच गोड बोलत बोलत आपण आपली वाटचाल करूया असं मला निश्चित वाटतं. आणि खरं तर तिळगुळ समारंभ, हळदी कुंकू हा कार्यक्रम मी ठेवला आहे, पण माझा याच्यामध्ये एक विचार होता की ते हळदी कुंकू असेल तर काहीतरी वाण लुटायचं असं आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात असतं. पण मला असं वाटलं की आपण महिलांच्या आरोग्याच्या जागृतीचं वाण लुटूया असं माझ्या डोक्यात विचार आला. आणि त्यामुळे मी स्नेहाला म्हटलं की तुम्ही इकडे बोलणार का. आणि खरंच आहे की 1 मिनिटात ती लगेच हो म्हणाली. म्हणजे एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण असते हे उदाहरण स्नेहाकडनं घ्यायला काहीच हरकत नाही. इथं माझ्या बसलेल्या सगळ्या सुनाच आहे. आणि म्हणूनच मी म्हणते की सासू आणि सून यांचं नातं हे जर मैत्रिणीसारखं असेल तर निश्चित घरामध्ये सुखशांती लाभणारच आहे असं निश्चित मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. या ठिकाणी आपण सगळ्याजणी इतक्या छान मोठ्या संख्येने आलात, नटून थटून आलात. खूप छान वाटतं मला तुमच्याकडे बघून. आणि असंच प्रेम आपण स्वतःवर केलं पाहिजे. आपण नेहमी सगळ्यांसाठी सगळं काही करत असतो, पण मग आपण स्वतःला विसरतो त्या गोष्टीमध्ये. म्हणून मला नेहमी वाटतं की प्रेम कोणावरती करावं असं जेव्हा कुणीतरी विचारतं. बघा, एक छोटीशी गोष्ट सांगते की असाच एक कार्यक्रम असतो आणि स्नेहा त्या कार्यक्रमाला इथं बसते आणि मग स्नेहाला विचारतात की तू एवढी छान आहेस, प्रसन्न आहे, आनंदी आहे, तू कशामुळे आहे. स्नेहाचे मिस्टर असं त्यांना वाटतं की माझ्यामुळेच ही प्रसन्न आहे. स्नेहाच्या सासूबाईंना वाटतं की मी इतकं छान तिला घरात रिस्पेक्ट देते त्याच्यामुळं आहे. स्नेहाची मुलं म्हणतात की आम्ही आईला काहीच त्रास देत नाही, आम्ही आईवर प्रेम करतो त्याच्यामुळं आई खुश असते. मग स्नेहा म्हणते नाही. मग सगळ्यांना प्रश्न पडतो काय प्रकार आहे हा. एवढं सगळं प्रसन्न आहे, नवऱ्याला वाटतं मी तिला छान साड्या आणून देतो, तिच्या आवडीचं सगळं आणून देतो, तरी माझं नाव घेत नाही. त्याला जर मनातून वाईट वाटत असतं. स्नेहा म्हणते तुम्ही सगळेजण माझ्यावर प्रेम करता, पण मी माझ्या स्वतःवरती प्रेम करते आणि मी आनंदी आहे, मी प्रेमळ आहे, किंवा माझ्या मनामध्ये जो आनंदाचा काही सकारात्मक विचार आहे त्यामुळे मी आनंदी आहे. त्यामुळे प्रथम आपण स्वतःवरती प्रेम करूया आणि मग समोरच्यावरती. कारण माझ्या हृदयाचं प्रेमाने भरलेले असेल तर तेच मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे की नाही. म्हणून आपण सगळ्यांनी हा विचार करायचा की आपण स्वतःवरती आधी प्रेम करू आणि मग दुसऱ्यांवरती प्रेम करूया. खरं तर मनोरमा सखी मंचच्या माध्यमातून आम्ही इथे नावनोंदणी पण करून घ्यायला लागलो आहे. तर त्याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की आपण नेहमी महिलांचं सक्षमीकरण, महिलांचं सबलीकरण असं शब्द ऐकतो. त्यामुळे मला, मी स्वतः बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते, आता मनोरमा मल्टीस्टेटचं पण काम बघते, तर ते नेहमी वाटतं की सखी मंचचं काम करत असताना प्रत्येक महिलेत ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी हे मला मनापासून वाटतं. मग तिनं छोटा मोठा व्यवसाय करू दे, नोकरी करू दे किंवा काही करू दे. आपल्याला मिस्टर बाहेर गेल्यानंतर मधला वेळ असतो, त्याच्यामध्ये 4-5 तासमध्ये जरी तुम्ही छोटा मोठा व्यवसाय केला तर तुमच्या लक्षात येतं की तुमच्याकडे पैसे येतात. आणि जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात, तुमच्या एखाद्या आर्थिक संस्थेमध्ये, मनोरम बँक असेल, मनोरम मल्टीस्टेटमध्ये असेल, जेव्हा तुमचं तिथं खातं असतं तेव्हा तुमची एक वेगळी पत निर्माण होते. मग तुम्ही तुमचं स्वतःकडचं सेव्हिंग असतं. बऱ्याच आमच्या काळातल्या ज्या महिला होत्या त्यांचे पैसे कुठे असायचे, कुठे तांदळाच्या डब्यात, कुठल्या तरी पर्समध्ये, कुठल्या तरी कपाटात साडीखाली लपवून ठेवलेले असतात. पण मी असं म्हणेल सख्यांनो, असं करू नका. तुम्ही मनोरमा मल्टीस्टेटमध्ये या बँकेत या आणि तुमचं छान खातं उघडा. आमचे सगळा स्टाफ खूप छान सर्व्हिस देतो. तर तिथं तुमचं खातं उघडा, ते पैसे वाढत जाणार आहे. जसं झाडाला आपण पाणी घालतो, खत घालतो, पाणी घालतो, तर त्यामुळे झाडाची जशी ग्रोथ होते तशी तुमच्या पैशाची ग्रोथ करण्याचं काम मनोरमा परिवार करतं. त्यामुळे तुमच्या मनोरमा परिवारामधल्या खात्याला निश्चित आमचं सुरक्षाचं कवच आहेच, पण त्याचबरोबर तुमचे पैसे कसे वाढतील ह्याचाही आम्ही या ठिकाणी विचार करतो. आणि महिलांना जेव्हा मी म्हणते की सबलीकरण, की त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्या पाहिजेत. मग छोटा मोठा व्यवसाय करतील, नोकरी करत असताना सुद्धा मी माझ्या भविष्यासाठी काय करते हा विचार प्रत्येकीनं या ठिकाणी केला पाहिजे. की आज माझ्याकडे खूप पैसे आहेत, माझा नवरा खूप छान कमवतो, मला काय गरज आहे पैशाची, पण असं नाही आहे. तर आपल्या भविष्यासाठी मलाही माहीत नसतं की उद्या काय होणार आहे, पण हे सगळं जर मला लक्षात घ्यायचं असेल तर मला माझ्या पैशासाठी किंवा माझ्या भविष्यासाठी कुठल्या स्कीम माझ्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे जेव्हा आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होतो, कोरोनाचा जेव्हा साथीमध्ये
जेव्हा मी बघितलं, मी स्वतः बँकेमध्ये असल्यामुळे मी बघितलं की पुरुषांच्या खात्याला खरंच पैसे नव्हते आणि महिलांच्या अकाउंटला पैसे होते. कारण काट कसं कुठं सेव्हिंग करणं हे आपल्याला कसं उपजत गुणधर्म आहेत आपले, आणि आपण किती का पैसे असले तरी आपण ते सेव्हिंग करतो आणि त्याचा उपयोग आपल्या घरासाठीच होतो. मग मी बँकेमध्ये पैसे ठेवल्यानंतर माझ्या लक्षात आलं पाहिजे की मी हे पैसे जमा करत असताना त्या पैशाची सुरक्षितता कशी आहे. मी जर मनोरमा बँकेमध्ये खातं उघडलं तर माझे पैसे बँकेमध्ये सुरक्षित आहेत का हे तुम्ही चेक केलं पाहिजे. मग तुम्ही हे चेक कसं करू शकता की त्या संस्थेच्या ठेवी किती आहे, त्या संस्थेचे कर्ज किती आहे, त्या संस्थेचं थकबाकीचं प्रमाण किती आहे. मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं की मनोरमा बँकेचा व्यवसाय 1100 कोटीचा आहे आणि त्याच्यामध्ये NPA सलग 6 वर्ष 0%. तुमचे पैसे या ठिकाणी सुरक्षित आहेत. जे काही कर्ज वाटले ते सन्मानाने आम्ही कर्ज वाटतो, कर्जावरचं व्याजही घेतो, पण ते सन्मानाने त्यांच्याकडनं वसुली करतो की उगीच कुठेही काही केलं जात नाही. तर हा 0% NPA असल्यामुळे तुमचे पण मनोरमा परिवारामध्ये पैसे निश्चित सुरक्षित आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मागता क्षणी ठेवी काही ठिकाणी परत मिळत नाही. त्यावेळेस तुम्ही विचार केला पाहिजे की ज्या संस्थेमध्ये मी पैसे ठेवते तर ते पैसे मला मागता क्षणी परत आले पाहिजे. कदाचित व्याजदर तो त्या ठिकाणी कमी असेल. आता बऱ्याच वेळा महिलांना एक प्रलोभनं दाखवले जातात की तुम्हाला 15%, 20% व्याजदर दिलं जाईल, तुम्ही आमच्याकडे पैसे ठेवा. आणि अशा संस्था तुमचे पैसे घेतात. एक 6 महिन्यापर्यंत तुम्हाला त्या पैशावरती अगदी 15% काय 20% व्याज दिलं जातं आणि 7व्या महिन्यात तुमच्या लक्षात येतं ती संस्था गायब झाली, ते लोक गायब झाले. म्हणून अशा संस्थेमध्ये तुम्ही पैसे ठेवले पाहिजेत की बाबा तिथले डायरेक्टर कोण आहेत, त्या संस्थेचे संचालक कोण आहेत, त्यांची माहिती तुम्ही घेतली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला त्या संस्थेचं बॅलन्स शीटसुद्धा तुम्हाला वाचता आलं पाहिजे आणि ते तुम्ही शिका. जर मला येत असेल तर तुम्हाला पण आलंच पाहिजे. कारण का आता मी जे 1 रुपया साठवलेला आहे तो माझा सुरक्षितच राहिला पाहिजे असं मला नेहमी मनापासून वाटतं. मग मी जर आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे पण माझं शारीरिक आरोग्य जर चांगलं नसेल, आता स्नेहाताई मी तुम्हाला सांगितलं की आपलं शारीरिक आरोग्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जेवढं माझं पैसे महत्त्वाचे. म्हणजे हेल्थ इज वेल्थ म्हणतो, पण हेल्थ जर माझी बरोबर नसेल, आजारी पडत असेल तर माझ्याकडे खूप पैसे आहेत, काही उपयोग होईल का नाही. मग ह्याच्याबरोबर अजून पुढे जाऊन मी म्हणेल की महिलांचं मानसिक आरोग्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. शारीरिक आहे पण मी नुसतेच दिवसभर घरात बसते, TVवरचे काही कार्यक्रम बघते आणि फावल्या वेळामध्ये मी मोबाईल बघते. त्याच्यामुळं काय होतं आहे, बऱ्याच वेळा आपल्याला काही ना काही प्रकारचं मानसिक टेन्शन येतं, अपेक्षाभंग होता आणि मग अशा वेळेस मग मला काय होतं, माझं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. माझ्या मनासारख्या गोष्टी घडल्या नाही तरीसुद्धा माझे विचार बदलतात आणि कारण नसताना मी नको त्या गोष्टींचा विचार, म्हणजे आपल्या डोक्यात सुद्धा काही असे, म्हणजे आपण जे म्हणतो ना की जे मनी वसे ते स्वप्नात सुद्धा आपल्याला दिसत नाही, ते उगीच आपण विचार करतो आणि त्याच्या मागे मॅडम कृपया एक 10 मिनिटात आपण संपवते, हळदी कुंकू घेऊनच जाऊया. हां, एक 5च मिनिटं. हां, तर आपलं मानसिक आरोग्य सुद्धा खूप छान असलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी आपला मोबाईल हा एक काही काळापुरताच स्वतःवर ठेवा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की एखादी मी पोस्ट फेसबुकला टाकली, मला किती लाईक आले आणि एवढे लाईक आलेच नाहीत म्हणून सुद्धा रुसणाऱ्या काही भगिनी आहेत आणि काही लोक पण आहेत आणि त्यांचं त्याच्यावरच लक्ष असतं. माझ्या स्टेटसला मी आज हा फोटो ठेवला, मला किती आले लाईक बाबा, अशा बघणाऱ्या सुद्धा बऱ्याच भगिनी असतात आणि कारण नसताना अपसेट होतात. त्याच्यापेक्षा तुम्ही एक छान सुंदर पुस्तक वाचा. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला खूप टेन्शन आल्यासारखं वाटतंय, वाईट वाटतंय किंवा माझा मूड गेलाय, एखाद्या पुस्तकातलं छान पान तुम्ही काढा आणि ते वाचा. अगदीच काही नाही तर बागेमध्ये जावा, फुलणारी फुलं बघा, तुम्हाला निश्चित त्याच्यातून खूप छोटा आनंद मिळू शकतो. हेही आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात, पंढरपूरलाही होतात. पंढरपूर हे विठू माऊलीचं ठिकाण आहे की ज्याला ज्याला वाटतं की माझ्या मनामध्ये खूप त्रास आहे किंवा माझं मन असं बेचैन आहे, तो पंढरीच्या पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवतो आणि सगळ्या चिंता असतील ते त्याला वाहतात. तुम्ही तर स्वतः पंढरपूरकर आहात. माझे सासरे सरा मोरे हे जुनी पेठेमध्ये राहत होते आणि त्यांची एक इच्छा होती की आपल्या गावासाठी काहीतरी करावं आणि त्यामुळंच माझे दीर पण या ठिकाणी राहतात पंढरपूरला. माझी सून आहे वर्षा मोरे. तर ह्यांचे एक विचार होता की इथं काहीतरी करावं आणि त्याच माध्यमातून आपण मनोरमा मल्टीस्टेट आणि मनोरमा बँकेच्या या ठिकाणी शाखा आहेत की जेणेकरून आपण सर्वसामान्य, बऱ्याच वेळा असं होतं की अनेकांना कर्जाची गरज असते पण कुठून कर्ज घ्यायचं, मला मिळेल की नाही, मला इथं देतील का नाही. अनेक आता पंढरपूर म्हटलं तर अगदी बुक्का असेल, बत्ताश असतील, लाह्या असतील, असे दुकानं किंवा अगदी वारीच्या वेळेस साबुदाणा असेल, शेंगदाणा असेल, तर अशी दुकानं खूप असतात आणि असे लोक
सावकाराकडनं 10% व्याजाने कर्ज घेतात। मग मी असं म्हणेल की 10% म्हणजे 120% हे लोक कर्ज घेतात, पण आम्ही 1.5% म्हणजे तुम्हाला महिन्याला 1.5%, 18%, 15%च आम्ही फक्त कर्ज लावतो। मग तुम्ही अशा तुमच्या घरामध्ये काम करणाऱ्या काही महिला असतात की त्यांना छोटा मोठा व्यवसाय करायचा असतो, अशा वेळेस तुम्ही त्या महिलांना सांगू शकता, समजा 10,000चं कर्ज आहे, 20,000, तर दररोज 100 भरा, 200 भरा। जेव्हा तुम्हाला कर्जाची गरज नाही पण माझ्याकडे दररोज 100-200 रुपये मी भरू शकते, तसंही खातं तुम्ही या ठिकाणी उघडू शकता। आणि तुम्ही तुमचे पैसे कसे वाढवायचे हे तुमच्या हातात आहे, तुमचं भविष्य सुरक्षित कसं ठेवायचं ते तुमच्या हातात आहे। आता इथे एक छोटी लहान मुलगी आहे, ती 10वी-12वीला जाईल, तेव्हा मग आईला वाटतंच की बाबा मला तिला चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ दे, इंजिनिअरिंग होऊ दे, डॉक्टर होऊ दे। मग अशा वेळी जेव्हा आपण फीचं ऐकतो रक्कम, तेव्हा मग आपल्याला वाटतं की जाऊ दे, हे बाजूला ठेवू। पण त्यांचं जर खातं संस्थेत असेल तर आपण त्यांना एज्युकेशन लोन देऊ शकतो। आणि अगदी साधं की कुठल्या पण महिलेला विचारा की घरात खर्चाला जर मला 5,000 दिले, 10,000 दिले, त्यातले मी 500-1000 रुपये सहज बाजूला काढून शकतो। किती काही असू दे खर्च असला तरी आपण बाजूला काढून ठेवतो। मग ते 500-1000चं रिकरिंग तुम्ही जर संस्थेतून उघडलं, आता समजा 500 रुपये तुम्ही दर महिन्याला 10 वर्ष भरलं तर तुम्हाला 500चे किती मिळणार आहेत? 1,00,000 रुपये मिळणार, 1,00,000 रुपये मिळाले। मग 10 वर्षानंतर मला कोणी 1,00,000 रुपये देणार आहे का? नाही। पण मी जर ठरवलं की माझ्या पैशाचं नियोजन कसं करायचं हे मी ठरवतं, मी ह्या नियोजनात यशस्वी झाले तर माझ्या हातात पैसे येणार आहे। तुम्ही तुमच्या डिपॉझिट ठेवता तेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नॉमिनेशन हे ठेवा, म्हणजे माझ्यानंतर, कारण आपण हे सगळं कुणासाठी करतो? आपल्या घरातल्यांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी करत असतो, तर हे पैसे माझ्यानंतर त्यांना मिळालेच पाहिजे, या पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे। महिलांची संख्या आहे म्हणून मी जाणीवपूर्वक सांगते की एक वेळ आपल्या मुलाला थोडंसं कमी शिकवा, पण मुलीला मात्र थोडं जास्त शिकवा। एक साधी गोष्ट सांगते की जेव्हा शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे असे म्हणजे जिजाबाई त्यांना सांगत असतात की तलवारबाजी करा, तर त्यावेळेस ते तलवारबाजी करत असताना शिवाजी महाराज खाली पडतात। खाली पडल्यानंतर त्यांना खूप लागतं, बाजूचे मावळे त्यांना उचलून हात देऊन उचलण्यासाठी प्रयत्न करतात। जिजाबाई सांगतात कोणीही त्याला हात द्यायचा नाही, तर त्याच्यानंतर ते उठतात शिवाजी महाराज। मग शिवाजी महाराज आईकडे जाताना आईला म्हणतात की आई, तू हे सगळे मला मदत करत होते, तू मला का मदत करून दिली नाही? तुला पण स्वतःला वाटलं नाही का आई की मला हात देऊन वरती घ्या? तर शिवाजी महाराजांना जिजाबाई सांगतात की आज तुला मी हात देऊन उचलू शकेल, पण जेव्हा तू पुढे आयुष्यात मोठा होशील, दुसऱ्यांच्या मदतीनं जर तू मोठा होणार असशील तर त्या मोठा होण्याला काही अर्थ नाही। तू जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या हिमतीवरती उठशील आणि कामाला लागशील तर तो तुझा आहे। असंच ह्या मुलींचं पण आहे, महिलांचं पण आहे की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, असं काही शिक्षण आपल्या मुलांना द्यावं की त्यांनी स्वतःच्या पायावरती कुठलाही प्रसंग येऊ दे स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःचं पूर्ण जीवन आहे ते सुखी केलं पाहिजे किंवा त्यासाठी काम केलं पाहिजे। तर हाही विचार प्रत्येकाने केला की शिक्षण हे खूप काळाची गरज आहे आणि त्याचा तुम्ही 100% आपल्या मुलांसाठी करा, कारण एक मुलगी 2 घरांना जोडते। आणि तेच लक्षात ठेवून आपल्या मुलीच्या पण आहाराकडे निश्चित लक्ष द्या की जेणेकरून तिचाही आहार आपल्या मुलासारखाच असला पाहिजे। बऱ्याच वेळा ते दुर्लक्ष केलं जातं, इव्हन आपण महिलासुद्धा बऱ्याच वेळा आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतो। आता स्नेहाताईंनी तुम्हाला सांगितलं, तर तोही विचार प्रत्येकीनं केला पाहिजे की बाबा मला काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे की जेणेकरून माझं आरोग्य चांगलं राहील। घरातली स्त्री, आई जेव्हा सुदृढ असते, निरोगी असते, तेव्हा ते घर हसरं खेळतं असतं आणि असं हसरं खेळतं घरामध्ये सुख शांती त्यामुळे आपल्याला लाभते किंवा नांदते असं मी म्हणेल। आणि म्हणूनच सगळ्यांना मी या ठिकाणी आज संध्याकाळ बराच उशीर झाला, पण तरी पण आपण सगळेजण या ठिकाणी आलात, मनोरमा परिवारावरती असंच तुमचं प्रेम स्नेह वृद्धिंगत व्हावं। आणि जाताना मी श्रीकांत मोरेंच्या की त्यांनी हा मनोरमा परिवार स्थापन केला आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले, तर त्या माध्यमातून आज आपण पंढरपूरमध्ये हा कार्यक्रम घेतला। मागच्या वेळेस पण आम्ही हा कार्यक्रम घेतला असता आणि मला महिलांशी गप्पा मारायला खूप आवडतं, कारण गप्पा मारणं हा एक आपल्या असलेल्या टेन्शनवरची एक मात्रा आहे असं मला वाटतं। त्यामुळे आपण छान मैत्री करूया, गप्पा मारूया आणि आपलं छान हसत खेळत जीवन पुढं घेऊन जाऊया। श्रीकांत मोरेंची चारोळी अशी आहे की ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगावं लागतं, ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगावं लागतं। मी त्याचं जीवन माझं म्हणून जगू शकत नाही, मी त्याचं जीवन माझं म्हणून जगू शकत नाही। मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य खुलवता येतं, मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य खुलवता येतं, विचारांचं काय? मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य खुलवता येतं, विचारांचं काय? रंगरंगोटीनं घराचं सौंदर्य खुलवता येतं, पण घराचं घरपण आचार विचार संस्कार आणि संस्कृतीवर अवलंबून असतं आणि हे सगळं आपल्या
महिलांच्या हातात असतं आणि म्हणून आपल्याला आपला देश जर चांगला करायचा असेल तर मला असं वाटतं की आपण या गोष्टींचा 100% विचार करू. आज आम्ही इथं आहोत, पुढच्या वर्षी मॅडम आमच्याकडे एवढी वाढ झालेली आहे हे तुम्ही अभिमानाने मला सांगाल आणि मला ऐकायला सुद्धा निश्चित आनंद होईल. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आता आपल्या सखी सहेलीना मॅडमनी केलेलं आहे. मनोरमाचे आधारस्तंभ माननीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनोरमा हा जो परिवार आहे आणि या परिवारात आपण सर्वजण आमचे सदस्य आणि सभासद माननीय सभासद आहात याचा आम्हाला साथ अभिमान आहे. खरं तर वेळेअभावी अतिथींचा सत्कार आपण थोडा उशिराच घेतलेला आहे. अतिथींनी आपल्याला आज सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी मी मान्यवरांना विनंती करते की मान्य डॉक्टर रोवणे मॅडमचा इथे आपण सन्मान हळदी कुंकू तिळगुळ. खरं तर त्यांनी सांगितलं की साखर खाऊ नका, मॅडमनी सांगितलं की गोड बोलण्यात गोडवा आहे, पण तरीसुद्धा आपण हा दोन्हीचा गोडवा इथं आपण साधायचा आहे, साखरेचाही गोडवा आणि बोलण्याचाही गोडवा. तर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपण त्यांचा सन्मान करावा. हळदी कुंकू, सोलापुरी चादर, तसंच शाल आणि पर्स हे आजचं आमचं वाण आहे. कारण संस्था ही आर्थिक आहे, आपली बचत ही पर्समध्ये करून पुन्हा ती परिवाराकडे आली पाहिजे आणि त्याचा व्याज दर तुम्हाला चांगला मिळावा आणि तुमची भरभराट होईल अशीच आमची सदिच्छा आहे. आणि अशा प्रकारे आजचा हा तिळगुळ समारंभाचा आपण कार्यक्रम इथे संपवत आहोत. बराच कालावधीत वेळ आपण इथं दिलेला आहे. स्त्रियांचं सगळं लक्ष घराकडे असतं, तरीसुद्धा आज सगळ्यांनी मनपूर्वक हा कार्यक्रम ऐकलेला आहे. त्यामुळं परिवाराच्या वतीने सर्व मान्यवर उपस्थितांचं मी आभार व्यक्त करते, व्यासपीठातील मान्यवरांचेही आभार व्यक्त करते. तसंच आजच्या दुसऱ्या अतिथी आहेत स्वप्नजा शिंदे, डॉक्टर स्वप्नजा शिंदे यांचाही सन्मान मी मान्यवरांना विनंती करते की त्यांचंही आपण हळदी कुंकू, सोलापुरी चादर, शाल आणि पर्स देऊन आपण वाण म्हणून आपण जी पर्स आहे ती देऊन करावा. तसंच परिवाराचे काही सन्माननीय ठेवीदार आहेत, सभासद सन्माननीय सभासद आहेत, त्यांनाही आज आपण इथे आमंत्रित करून आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. खरं पाहिलं तर हा कार्यक्रम हळदी कुंकू म्हणजे फक्त महिलांसाठीच नसतो. हॅलो, आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. तसेच मनोरमा बँक सोलापूर शाखेच्या वतीने या ठिकाणी आज आपण सर्व महिला भगिनी व आपले सर्व बंधू यांच्यासाठी तिळगुळ व हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे. यासाठी मंचावर उपस्थित डॉक्टर सौ स्नेहा रोंगे मॅडम, सौ स्वप्नजा शिंदे मॅडम, मनोरमा मल्टीस्टेटच्या संचालिका नूतन चेअरमन सौ शोभाताई मोरे मॅडम, या सर्वांचं प्रथमतः मी या ठिकाणी स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. मनोरमा बँक आपल्या या ठिकाणी जवळजवळ 2011 पासून या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलेली आहे. जवळजवळ आज 10 ते 12 वर्ष झाली मनोरमा परिवार पंढरपूरवासियांच्या सेवेमध्ये रुजू आहे आणि पंढरपूरवासियांनी आमच्या मनोरमा परिवारावर भरभरून प्रेम केलेलं आहे. त्यामुळेच आज मनोरमा परिवाराच्या मल्टीस्टेटच्या 5 शाखा आणि गेल्या 2 वर्षापूर्वी मनोरमा बँकेची ही जी इमारत आहे या ठिकाणी मनोरमा बँकेची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आम्ही आमचं अहोभाग्य समजतो की आम्हाला पंढरपूरच्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी सर्व पंढरपूरवासियांचं या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. जो जे वांछील तो ते लाभो या उक्तीप्रमाणे मनोरमा मल्टीस्टेट आणि मनोरमा बँक याचे सर्वेसर्वा श्री श्रीकांतजी मोरे साहेब यांनी हे कार्य सुरू केलेलं होतं आणि त्याचा आता वटवृक्ष झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोरमाचं नाव सर्वत्र गाजत आहे. सर्वत्रच आपल्या सर्व शाखांवर आपल्या बँकेवर भरभरून प्रेम केल्यामुळंच आपल्या मनोरमा परिवाराचा 200 कोटींचा या ठिकाणी व्यवसाय झालेला आहे आणि यावर्षी आपण 2100 कोटींकडे वाटचाल करत आहोत. याहून वेगळी म्हणजे अभिमानाची गोष्ट कुठलीच असू शकत नाही. त्यानंतर या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं
की अजून आम्ही 5 शाखा मल्टीस्टेटच्या आहेतच. अजूनही आम्हाला अशी मागणी आहे की तिकडे इस्बाबी साईडला खूप लोकांची मागणी असल्यामुळं तिकडच्याही लोकांची सोय व्हावी किंवा सेवा करता यावी यासाठी आम्ही तिकडेही शाखा सुरू करण्याचा विचाराधीन आहोत. हे सर्व पंढरपूरवासियांचं प्रेम असंच आम्हाला इथून पुढेही लाभावं अशी पालक संचालक या नात्याने मी आपणा सर्वांना विनंती करते आणि आमच्यावर असाच आपला स्नेह वाढावा, वृद्धिंगत व्हावा या दृष्टीनं आपणा सर्वांना पुन्हा एकदा संक्रांतीच्या व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर तर स्त्री ही तारेवरची कसरत करत असते. घरचं काम, नोकरी नसेल तर घरातल्या बाकीच्या सगळं काही करणार असेल, पण तेव्हा तिच्या कुटुंबाच्या कामकाजामध्ये शरीराची आरोग्याची हेळसांड होत असते. तर आजच्या आमच्या माननीय अतिथी डॉक्टर स्नेहा रोंगे मॅडम यांना मी विनंती करते की महिला विषयी आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं असतं, त्याच्याबद्दल आपण संवाद साधावा किंवा मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज इथे आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जमलो आहोत आणि हळदी कुंकू हा एक आवडता आपला जो सण आहे संक्रांतीनंतरचा, त्याच्याकरिता जो महिलांचा जो आपला सण असतो, तर त्याच्या निमित्ताने आज महिला आरोग्यावर मला बोलण्यासाठी बोलवलेलं आहे. तर आज आपण बघतोच आहे, मॅडम म्हणलं की मनोरमा बँकेची जी वाटचाल जी आतापर्यंतची आपण बघितलेली आहे ती पुढे आणि जो वटवृक्ष आहे तो वाढतच चाललेला आहे. आणि कुठे ना कुठे मला असं वाटतं की मनोरमा बँक नेहमीच किंवा मनोरमा परिवार म्हणा, मला नेहमीच त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. मी जेव्हा पहिला नवीन आले होते तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं, तेव्हा देखील मी त्यांच्या कार्यक्रमांना नेहमी असायचे. तर आत्ता देखील मला आता थोडेफार लोक ओळखायला लागले, तरी पण मला नक्की नेमकं म्हणजे नेहमीच बोलवतात आणि मला नेहमीच आवडतं. कधीही मॅडमचा फोन आला तर मला खूप उत्सुकता असते आणि मी नक्कीच म्हणते त्यांना की हो मला जमेल आणि मी नक्कीच येईन. तर आजही असंच झालं आणि वेळ असो नसो काही असो, नेहमी मी ट्राय करते की ह्या कार्यक्रमांना नक्की यावं. तर आजही असंच झालेलं आहे. तर माननीय शोभाजींना मी खरंच धन्यवाद म्हणते की त्यांनी असंच माझ्यावर प्रेम करत राहावं आणि मनोरमा परिवार असाच वाढत राहावा. तर महिला आरोग्य ह्याच्याबद्दल आज थोडंसं चर्चा थोडक्यात आपण करूया. आरोग्य म्हणजे काय, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक संतुलन असलेलं जे हे आहे वास्तव्य, त्याला आपण चांगले आरोग्य असं म्हणतो. ठीक आहे. तर सामाजिक वास्तव्य म्हणजे आता हेच आपण भेटीगाठी करणे, चांगलं बोलणे, सगळ्यांशी मिळून जुळून राहणे, हे सामाजिक राहिलं. त्याच्यामध्ये कुठे आपल्याला जर वाटत असेल की बाबा कुठेतरी आपल्याला काहीतरी खटकतंय किंवा मनात काही आहे, तर ह्या गोष्टींसाठी हे असे संमेलन होतात की आपण बाहेर जाऊ, आपल्या मैत्रिणींशी बोलू, इतर जणांशी बोलू, आपलं मन मोकळं करू. तर ह्याच्यात सामाजिक गोष्टी आपल्या येतात. आणि शारीरिक आपण सर्वदृष्ट्या कसे आहोत, तर आपलं हेल्थ कशी आहे, ठीक आहे. आपल्याला काही आजार असावेत नसावेत, पण ओव्हरऑल आता कोणाकोणाचं वेट जास्त असतं तर कोणाकोणाचं वेट खूप कमी असतं, कुणाला इतर गोष्टी असतात. तर अशा प्रकारे तुमचं ओव्हरऑल शारीरिक स्वास्थ्य कसं आहे, ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे मानसिक तर सर्वात महत्त्वाचं आहे. तर आता तुम्ही इथे बसलेले आहात, सगळं व्यवस्थित दिसतंय, पण नक्की तुमच्या डोक्यात काय चालू आहे, तुम्ही कसला विचार करता आहात, किंवा हे आपल्याला बाहेरून कळत नसतं. तरी त्या माणसाला स्वतःच माहिती असतं की त्याच्या मानसिक स्थिती त्या माणसाची कशी आहे. तर ते मानसिक संतुलन, हे जर तिन्ही गोष्टी जर व्यवस्थित असतील, त्या जर सुरळीत चालू असतील, तर आपण म्हणतो की तो माणूस आरोगी आहे, त्याचं आरोग्य चांगलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे महिलांचं जर आपण आरोग्य बोलायला गेलो, तर महिलांचं एकतर पहिलं म्हणजे
गोष्टी म्हणजे महिला जरा लाजाळू असतात, पहिल्या गोष्टी आपल्या सगळ्या सांगत नाही. तर मैत्रिणी आज इथं बसलेल्या आहेत भरपूर, पण बाजूला पुरुष असल्यामुळे बहुतेक तर थोड्या लाजतीलच. पण आता महिलांच्या काय समस्या असतात तर इथे बघतोय आपण की सगळ्या प्रकारचे वयोगट आहेत. ठीक आहे, तर ह्या प्रत्येक वयोगटाचे वेगळे वेगळे आजार असतात. तर पहिला आपण बघतो तर आता आजकाल ॲनिमियाचं जे हे आहे ते खूप वाढलेलं आहे. तर रक्त कमी असणे, आता इथे बसलेल्या सर्व बायकांचं जर आपण रक्त तपासायला गेलो तर ॲटलिस्ट 50% बायकांचं तरी 10पेक्षा हिमोग्लोबिन कमी निघणार आहे. तर ही आपण असंच म्हणतो की बाबा हां माझं रक्त 7 आहे, माझं रक्त 8 आहे किंवा माझं रक्त 9 आहे, पण ही ॲक्च्युली एक काळजीची बाब आहे. ठीक आहे, आपण ह्या गोष्टी लाईटली घेतो कधी कधी, पण त्या आपल्याला रोजच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये आपल्याला अफेक्ट करतात. आपल्याला कुठे कुठे दम लागतो, आपल्याला रोजची कामं जी ज्या स्पीडने व्हायला पाहिजे त्या स्पीडने ते होत नसतात. आपण तेच अंगावर काढत असतो, वर्षानुवर्ष ते ढकलत असतो की जाऊ दे, बघूया, कशाला आता डॉक्टरकडे जावं, मला तर सगळं बरं वाटतंय, बघू पुढच्या वेळेस जाऊ, किंवा म्हणजे माहिती तरी असतं आपल्याला की हे खाल्ल्यावर रक्त वाढतं, ते केल्यावर रक्त वाढतं, पण आपण ते करत नाही. ठीक आहे, हे म्हणजे आता सपोज ड्रायफ्रुट्स तुमच्या घरी आहेत, पण ते आपण खाणार नाही, कारण की आपल्याला तो एक कंटाळ असतो. आपल्याला एक हे असं आपण घरातल्या सर्वांना करून देणार की हां हे तू लाडू खा, हे खा, ते खा, पण आपण स्वतः जेव्हा खाण्याची वेळ येते तेव्हा आपण थोडासा निष्काळजीपणा करतो किंवा एक आळस असतो किंवा काय असं माहीत नाही. पण हे थोडंसं आपल्याला तिथून थोडंसं पुढे जावं लागणार आहे आणि स्वतःची काळजी घ्यायला आपल्याला शिकायला लागणार आहे. ठीक आहे, तर ॲनिमिया ही जी गोष्ट आहे ही खूप कॉमन आहे. ॲनिमिया म्हणजे HB 12पेक्षा कमी असते. ठीक आहे, आपण म्हणतो की 10 आहे चांगलं आहे, पण ते तसं नसतं, 12 पाहिजे. ठीक आहे, 12पेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही हेल्दी आहात, तुमचं रक्त चांगलं आहे असं आपण म्हणणार. ठीक आहे, तर रक्तवाढीचे काय आहार आहेत आपल्याला, एकतर मेन म्हणजे पालेभाज्या सर्वांना इझिली उपलब्ध आहेत, आता सध्या सीझनमध्ये पण आहेत, पण आपण कंटाळा करतो पालेभाज्या आणण्याचा किंवा खाण्याचा किंवा निवडण्याचा. ठीक आहे, तर ते थोडंसं आवर्जून आणणे, खाणे, दुसऱ्यांना घ्यायला घालतो पण आपण पण खाणे. ठीक आहे, तर हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. परत दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याकडे बीट असतं, गाजर असतं, तर ह्या गोष्टी जेवणात असणे. ठीक आहे, आपण नुसती भाजी भाकरी खाल्ली की जेवण झालं असं नसतं. ठीक आहे, तर आपल्याला बाकीचा सगळा एक संतुलित आहार खाल्ला पाहिजे. तर भाजी भरपूर घेतली पाहिजे. ठीक आहे, भाकरी किंवा चपाती, एकच कुठलं तरी अन्न किंवा थोडासा भात, ह्याचं प्रमाण थोडंसं कमी पाहिजे. त्याच्याबरोबर सॅलेड पाहिजे. ठीक आहे, एखादं फळ पण तुम्ही घेऊ शकता, 1 वाटी डाळ पाहिजे. ठीक आहे, दही दूध तसं काहीतरी घेऊ शकता. तर हा झाला संतुलित आहार, त्यात प्रोटीन पण आहे, भरपूर विटॅमिन्स पण आहेत आणि फायबर पण आहे. ठीक आहे, तर असं सगळं जे आणि कार्बोहायड्रेट्स पण आहेत, तर हे सगळं संतुलित आहार जो आहे तो आपण घेतला पाहिजे. म्हणजे तुम्हाला इतर काही घेण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. ठीक आहे, मग असं होतं की बाबा मी जेवण तर व्यवस्थित करते, सगळं खाते, पण मला एवढ्या गोळ्या खायला लागतात. ठीक आहे, सकाळी 4 गोळ्या, संध्याकाळी 4 गोळ्या, तर ह्याचा अर्थ हा आहे की तुम्हाला कुठे ना कुठे काहीतरी कमी पडतं. ठीक आहे, तर दुसरी गोष्ट म्हणजे थायरॉईडचं प्रमाण आजकाल थोडंसं वाढलेलं आहे. ठीक आहे, तर थायरॉईड कसं आहे, थोडंफार अनुवंशिक पण असू शकतं, थोडंफार तुम्ही काय आहार घेता त्याच्यावर पण असू शकतं. ठीक आहे, तुमच्या घरी जे मीठ येतं ते आजकाल आयोडाईज असतं, त्याच्यामुळे त्या थायरॉईडचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. पण 30 नंतर किंवा 40 नंतर जे महिलांमध्ये थायरॉईड आढळून येतं ते थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. तर ते आता आपली लाईफस्टाईल म्हणा किंवा आता जे जे पदार्थ मिळतात बाजारात किंवा त्याच्यामुळे असू शकतात, किंवा ओव्हरऑल जे आता जेनेटिक हे झालेलं आहे त्याच्यामुळे ते वाढलेलं असू शकतं. पण मला थायरॉईड नाही बाबा असं म्हणून काही होणार नाही. तर आपल्याला एक 6 महिन्याला किंवा वर्षाला आपल्याला हे रक्त तपासणी करून बघितलं पाहिजे की बाबा आपल्याला काही असला आजार आहे का, किंवा असं वाटतं की बाबा आपलं वजन वाढतंय किंवा स्थूलता वाढलेली आहे, सारखी झोप लागते. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं चेकअप करणे. ठीक आहे, आपले रक्त तपासण्या करणे, ह्याच्यात आपल्याला कळू शकतं की बाबा मला शुगर आहे का, किंवा मला थायरॉईड आहे का, किंवा इतर कुठली गोष्ट माझी वाढलेली आहे का.
तर हे तुम्हाला थोडंसं एक 40 नंतर एक वर्ष 2 वर्षाला तरी तुम्ही स्वतःची काळजी घेणे, स्वतः जाऊन चेकअप करणे, ठीक आहे, हे सगळं तुम्ही केलं पाहिजे, ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पाळीचे थोडे आता प्रॉब्लेम्स असू शकतात ह्यावेळेस, ठीक आहे. 40मध्ये पाळी जाणे, तर जाणे म्हणजे काय असतं तर रजोनिवृत्ती येत असते बाईला, तर त्यावेळेस बाईमध्ये भरपूर बदल होत असतात, ठीक आहे. तर ह्या वेळेस तुम्हाला काय काय हे होतात, त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाणे किंवा तर कुणाकडून आता बऱ्यापैकी इंडियन बायका ज्या आहेत त्यांना हे आजार जाणवत नाही, ठीक आहे, जे सिम्पटम्स असतात ते जाणवत नाही. पण ज्यांना कुणाला जाणवतात त्यांनी सोयाबीनचं प्रमाण थोडंफार ते आहारात वाढवू शकतात, ठीक आहे. सोयाबीनमध्ये नॅचरल इस्ट्रोजन्स असतात, जे आपल्याला इस्ट्रोजन मात्रा जी कमी होत असते या वयात, तर ती आपल्याला भरून निघू शकते. तर सोयाबीनमध्ये प्रोटीन पण भरपूर असतं. तर ह्या वयाच्या ज्या बायका आहेत 40 नंतर, त्यांनी जेवणामध्ये सोयाबीनचं प्रमाण थोडंसं वाढवावं किंवा सोयाबीनचे जे बी असतात ते तुम्ही पीठ दळून आणून तुमच्या भाकरीच्या किंवा चपातीच्या पिठामध्ये मिक्स करून ते तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. त्याने काय होईल, तुमची प्रोटीनची मात्रा पण भरून येईल, प्लस तुम्हाला ते जे सिम्पटम्स आहेत ते जाणवणार नाही, ठीक आहे. अजून इतर हे म्हणजे आता ह्यावेळेस कसं कुणाला पिशवीला गाठ आली वगैरे असे काही काही गोष्टी असतात, तर हे तुम्हाला पाळीचेच त्याचे प्रॉब्लेम्स होतात किंवा पोटात दुखणे असू शकतं, इतर काही गोष्टी असू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला सोनोग्राफी वगैरे करून तुम्हाला कळू शकतात आणि त्याप्रमाणे तुमचं निदान झाल्याप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट आपण पुढे देऊ शकतो. आता इतर गोष्टी म्हणजे कुणाकुणाला आता बायकांना इन्फेक्शन्स कॉमन असतात, म्हणजे लघवीलासारखी जळजळ होणे किंवा इतर काही खाज उठणे वगैरे, ह्या ज्या इन्फेक्शन्स असतात याच्यासाठी तुम्ही स्वच्छता ठेवणे, ठीक आहे. काही गोष्टी असतात ज्या ह्या वयामध्ये कॉमन असतात. कुणाकुणाला शुगर असते, तर ज्यांना शुगर असते त्यांना हे इन्फेक्शन सारखे होणे कॉमन असतात. त्यामुळे तुम्ही शुगर व्यवस्थित कंट्रोल करणे, ठीक आहे, आणि गोड नियमित म्हणजे प्रमाणात खाणे किंवा न खाणे आणि व्यायाम व्यवस्थित ठेवणे, हे सगळं तुम्ही जर केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी जाणवणार सुद्धा नाही, ठीक आहे. तर आता अशा प्रकारचे आजार ह्या वयोगटात असू शकतात, ठीक आहे. तर अजून एक गोष्ट म्हणजे आता जे सगळ्यांनाच कॉमन आहे ते म्हणजे हृदयविकार सारखे जे आजार असतात. तर आता उच्च रक्तदाब हे सध्या कॉमन आहे. तर हे कशामुळे असू शकतात, तर आता जी आपली दैनंदिन आपली जी लाईफस्टाईल आहे किंवा जी काय म्हणतात जीवनशैली आहे जी चेंज झालेली आहे, तर आपलं बसून राहणं एक हा नवीन आजार जो उघडीस आलेला आहे तो म्हणजे एका जागी बसून राहणं, ठीक आहे. आजकाल आपण बघतो महिला पण आणि पुरुष पण ऑफिसमध्ये म्हणा किंवा घरी म्हणा किंवा काय, आता आपले जे कष्ट आहेत ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. आपण एका जागेला बसून राहण्याचं जे काम आहे, कम्प्युटर वर्क असो किंवा इतर काय असो, शिवणकाम असो, दुसरं काही असो, तर एका जागे बसून तुम्ही जेवढं राहता हे इतकं घातक आहे. म्हणजे जसं तुम्ही एखादा माणूस जर सिगरेट पीत असेल किंवा दारू पीत असेल, तेवढंच घातक आता एका जागेला बसून राहणं झालेलं आहे. तुम्ही जर एका जागेला 2 तास किंवा 3 तास दिवसातून बसत असाल तर हे नक्कीच तुम्ही टाळा किंवा मध्ये आधी छोटेसे ब्रेक घेणे, थोडंसं फिरून येणे, परत मग तुमचं पुढचं काम करणे, ठीक आहे, किंवा मध्ये पाय मोकळे करणे किंवा जर तुमचं बसणं होत असेल तर दिवसातून काहीतरी एक्सरसाइज ठेवणे, योगा ठेवणे, वॉकिंग करून येणे, ठीक आहे. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास जेवढं काही तुम्हाला होते ते तुम्हाला व्यायाम हा ठेवलाच पाहिजे, ठीक आहे. तर तुमचा आहार, तुमचा विहार आणि तुमचे विचार, हे 3 गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या जर संतुलित असेल तर तुमचा जे आरोग्य आहे ते नक्कीच चांगलं राहील, ठीक आहे. तर हृदयविकार आता आपण बोलू आणि शेवटची गोष्ट म्हणजे थोडासा जड टॉपिक आहे, पण कॅन्सर आजकाल खूपच कॉमन झालेले आहे. तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही की बाबा ह्याच्या कुठल्या तरी नातेवाईकांमध्ये कॅन्सर झाला आणि त्यांना ट्रीटमेंट चालू आहे किंवा जवळचं कोणी किंवा लांबचं कोणी. तर आजकाल खूप कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. आता महिलांमध्ये 3 मेन कॅन्सर जे आहेत ते आपण डिस्कस करू आज. तर पहिला म्हणजे स्तनाचा कॅन्सर, हा सगळ्यात कॉमन आहे आणि त्याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही आहे की बाबा तो लवकरात लवकर आपल्याला कळू शकतो, ठीक आहे. तर ह्याची आपल्याला नोंद करायची असेल किंवा त्याच्यावर जर लक्ष ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वतः सगळ्यात पहिला कळतं की बाबा तुम्हाला काही तसं काय होण्याची शक्यता आहे का. तर ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन किंवा स्वतःची तपासणी करणे हा एक मेन त्यातला एक
म्हणजे डायग्नोसिस करण्याचं एक हे आहे. तर तुम्ही घरच्या घरी तुमची स्वतःची तपासणी करू शकता. ठीक आहे. रोज मी म्हणत नाही, पण महिन्यातून एकदा का होईना तुम्ही स्वतःचे हे तपासून स्वतःच्या हाताने चेक करून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तुम्हाला कुठे छोटीशी गाठ लागते का, किंवा दुसरं काही वेगळं वाटतंय का, किंवा साईजमध्ये काही वेगळं वाटतंय का, ठीक आहे, किंवा दुसरं काही आकारामध्ये काही चेंज झाला आहे, किंवा लालसरपणा दुसरं काही आहे, तर ह्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवू शकता. महिन्यातून एकदा केलं तरी ते इनफ आहे. ठीक आहे. तर स्वतःच्या हाताने असं गोल ह्याच्यामध्ये तुम्ही जर चेक करून दाबून बघितलं की कुठे काही लागतंय का, छोटीशी गाठ किंवा दुसरं काही आढळतंय का, तर हे तुम्ही थोडंसं त्याच्यावर लक्ष ठेवू शकता. आणि प्लस तुम्हाला जर वाटतं की बाबा मला हे जमणार नाही, तर वर्षातून एकदा तुम्ही सोनोग्राफी वगैरे करू शकता. ठीक आहे. तर स्तनांची सोनोग्राफी होते, पोटाची सोनोग्राफी होते, तर हे सगळं तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही सोनोग्राफी तशी करू शकता. ठीक आहे. मॅमोग्राफीसुद्धा होते 40 नंतर आपण ॲडवाईस करतो, पण एक्सरेचं किती प्रमाण तुम्हाला आलं पाहिजे हे थोडंसं आपण कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जर तुम्ही स्वतः तुम्ही चेक करत राहिला आणि गरज पडेल तेव्हा तुम्ही जर सोनोग्राफी केली तर तुम्हाला त्याचं चांगलं तुम्हाला नियंत्रण करता येईल. ठीक आहे. आता बाबा कशामुळे ह्याचं कारण म्हणजे काय कारणं आहेत ब्रेस्ट कॅन्सर उद्भवतो महिलांमध्ये, तर आजकाल आपण बघतो खाण्यामध्ये थोडंसं फॅट्सचं प्रमाण जास्त आहे. तळलेल्या गोष्टी असतील किंवा बाहेरचं खाणं असेल किंवा बेकरीचे पदार्थ असतील, मैदा असेल, तर ह्या गोष्टींमुळे वजन वाढणे आणि ह्याच्यामुळे फॅट म्हणजे जाडी वाढणे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं कॉमन झालेलं आहे ब्रेस्ट कॅन्सर. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे थोडंसं उशिरा पहिलं बाळपण राहतं आहे महिलांना. आजकाल पहिलं लग्न उशिरा म्हणजे लग्नच उशिरा होतं महिलांचं. ठीक आहे. पहिला कसं 20 वर्षाच्या आत लग्न झालेलं असायचं आणि 1-2 बाळं तर झालेलीच असायची. पण आता तुम्ही 30 ओलांडली तरी लग्न झालेली नसतात मुलांची मुलींची. आणि प्लस पहिलं बाळ जे व्हायला जो वेळ चाललेला आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण वाढलेलं असू शकतं. ठीक आहे. दुसरं म्हणजे जरी बाळ होत असेल तरी अंगावर पाजण्याची जी हे आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे स्तनपान करणे हे जेवढं बाळासाठी चांगलं आहे तेवढंच आईसाठी सुद्धा चांगलं आहे. ठीक आहे. पण तुम्ही जर स्तनपान व्यवस्थित केलं असेल किंवा जास्त वेळ केला असेल तर ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस तुम्हाला थोडेसे कमी राहतात. ठीक आहे. अजून दुसरी गोष्ट म्हणजे जेनेटिक थोडंफार असू शकतं. जर तुम्हाला वाटतं की बाबा आईला होता किंवा बहिणीला होता किंवा आजीला होता तर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवावं की बाबा तुम्हाला उद्भवण्याची शक्यता आहे का. तर ह्यामध्ये थोडंसं तुम्ही स्वतः एक्झामिनेशन करणे आणि मग आधीमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे हे थोडंसं तुम्ही नियमितपणे करू शकता. ठीक आहे. आता दुसरा म्हणजे सर्वायकल कॅन्सर. तर आपली जी गर्भपिशवी असते त्याचं जे मुख असतं किंवा तोंड असतं तर त्या तोंडाचा जो कॅन्सर असतो तो त्याला म्हणतात सर्वायकल कॅन्सर. तर आजकाल म्हणजे तुम्ही आता जर बघितलं तर सध्या प्रत्येक 8 मिनिटाला एक बाई इंडियामध्ये एका बाईला ह्या कॅन्सरमुळे ती मरण पावते आहे. एवढ्या प्रमाणात हा कॅन्सर आहे. ठीक आहे. तर आता हे तर झालं की बाबा कॅन्सर तर आहे, पण आपल्याला एकच असा हा कॅन्सर आहे जो आपण प्रिव्हेंट करू शकतो, जो आपण वाचवू शकतो आपल्याला होण्यापासून. ठीक आहे. तर अशी एक लस निघालेली आहे. आता हा कॅन्सर जो आहे तो एका व्हायरसमुळे होतो, त्याला आपण HPV व्हायरस असं म्हणतो. तर ह्या व्हायरसची लागण आपल्याला लग्नानंतर होते. ठीक आहे. संबंध आल्यानंतर ही लागण होत असते. ठीक आहे. तर जे वयात आलेल्या मुली आहेत किंवा 9 वर्षाच्या ज्या मुली 9 वर्षानंतरच्या ज्या मुली आहेत त्या वयोगटापासून आपण ही वॅक्सिन त्यांना द्यायला चालू करू शकतो. ठीक आहे. हे वॅक्सिनचे जे डोस असतात ते 9 ते 16 वर्षापर्यंत तुम्ही 2 डोस देऊ शकता आणि 16 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला 3 डोस द्यावे लागतात. ठीक आहे. जर ह्या वॅक्सिनचा कोर्स तुमचा झाला असेल लग्नाच्या अगोदर तर तुम्ही ह्या कॅन्सरपासून नक्कीच वाचू शकता. आता काही असे देश आहेत जिथे हा कॅन्सरची जी मात्रा आहे ती 0% झालेली आहे, तो पूर्णपणे मुळापासून गायब झालेला आहे. तर आपण आता आपल्या भारतात सुद्धा घडवून आणू शकतो. आणि आता सध्या अगोदर आपण ही जी वॅक्सिन होती ती आपण बाहेर देशातून मागून घेत होतो, ती थोडी महाग होती, 7-8 हजारापर्यंत आपल्याला एक डोस मिळायचा. पण आता ही वॅक्सिन आपल्या इंडियामध्ये मिळत आहे. ठीक आहे. तर ही वॅक्सिन आता कमी ह्याच्यात मिळत आहे किंवा आता थोड्या दिवसांनी आपले सरकार हे करू शकतं की बाबा आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा ती आपल्या महिलांना देता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी वॅक्सिन आहे ती मला वाटतं की तुम्ही
तुमच्या मुलींना किंवा तुमच्या बहिणी असतील, ज्या लहान असतील, या वयात असतील, किंवा ज्या लग्नाच्या अगोदरच्या ज्या मुली आहेत घरात, त्यांना ही नक्कीच द्यावी. ठीक आहे. मुलींना तर असं की बाबा मुलींना त्याचा जास्त त्रास होतो, पण मुलांना सुद्धा ही वॅक्सिन दिली पाहिजे. कारण की ॲक्च्युली हा व्हायरस त्यांच्यामधूनच स्प्रेड होतो. महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोन्हीमध्ये ह्यांचे पुरुषांमध्ये सुद्धा काही कॅन्सर्स असतात जे ह्या व्हायरसमुळे होतात. तर हे सुद्धा आपण ह्या व्हायरसपासून प्रिव्हेंट करू शकतो. ठीक आहे. तर ही वॅक्सिन एकमेव असा सध्या जो कॅन्सर आहे जो प्रिव्हेंट करू शकतो, आणि तो आहे सर्वायकल कॅन्सर. आणि त्याची वॅक्सिन म्हणजे जी HPV कॅन्सर वॅक्सिन किंवा सर्वावॅक वॅक्सिन जी आहे ती आता सर्वीकडे उपलब्ध आहे. आणि तुम्ही नक्कीच आता आम्ही भरपूर शाळांमध्ये वगैरे पण जाऊन ह्याचा प्रचार करत आहे की बाबा ही वॅक्सिन तुम्ही मुलींना किंवा वयात आलेल्या मुलींना वगैरे द्या. आणि तिसरा सर्वात कॉमन जो कॅन्सर आहे तो म्हणजे ओव्हेरियन कॅन्सर, तो म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर. हा कॅन्सर थोडासा भयानक म्हणू शकतो आपण, कारण की हा एकतर आपल्याला लवकर कळत नाही आणि ह्याचे जे सिम्पटम्स आहेत ते शक्यतो उशिरा आढळतात. ठीक आहे. आणि त्यामुळे मग आपल्याला थोडीशी ट्रीटमेंटचं हे थोडंसं वाढत जातं किंवा जास्त ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागू शकते. ठीक आहे. आता ह्याचं एकच आपल्याला निदान करण्याचं एक गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला रुटीन चेकअप करत राहावं लागणार आहे. रुटीन चेकअपमध्ये जर तुम्ही 2 वर्षाला 3 वर्षाला जर तुम्ही चेकअप करत असाल, त्याच्यामध्ये सोनोग्राफी करत असाल, तर ह्याच्यामध्ये असं काही जर असेल तर ते आढळून आलं तर तुम्ही पुढची ट्रीटमेंट तशा प्रकारे घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे 3 मेन कॅन्सर्स आहेत महिलांमध्ये, तर ह्याच्यापासून तुम्हाला वाचण्याचं जे काही हे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण थोडेफार जे मेन रोग आहेत किंवा कशा प्रकारे आपण स्वतःला त्याच्यापासून वाचवू शकतो हे आपण ह्यात कव्हर केलेलं आहे. तर ह्या प्रकारे मी थोडीफार माहिती दिलेली आहे. पण तुम्हाला अजून ब्लड शुगरबद्दल एक माहिती थोडीशी हवी आहे. तर आता सध्या तुम्ही बघताय आपलं इंडिया जे आहे ते डायबेटिक कॅपिटल झालेलं आहे. ते म्हणजे का तर खूप प्रमाण आहे, म्हणजे गावोगावी असेल, शहरात असेल, कुठेही असेल, तर डायबेटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि तुम्हाला आता धोके तर माहितीच आहे, डायबेटीज झाल्याने हळूहळू काय होतं, काय नाही होत. पण ह्याच्यापासून आपण कसं वाचू शकतो? तर ह्याला एकच मोठा कल्प्रिट आहे, तो म्हणजे साखर. तर साखरेचं तसं बघितलं तर आपल्या आहारात कुठेच स्थान नाही आहे, पण तरी आपल्या घरात खूप साखर असते. आणि साखर खाल्ली की असं वाटतं की बाबा म्हणजे गोड चहा असला त्या घरात किंवा असं वाटतं की बाबा घर चांगलं आहे, हे आहे. पण ते ॲक्च्युली आता तुम्ही जर बघितलं थोड्या घरात, तर काही घरात साखर वापरत नाही किंवा साखर खातच नाही. तर ॲक्च्युली चांगलं उदाहरण आहे हेल्थचं, की बाबा तुम्ही आता साखर बंद केली पाहिजे. ठीक आहे. साखर खाणे हे कुठेतरी पहिल्यांदा म्हणायचे की बाबा घर चांगलं हे आहे, म्हणजे काय म्हणतात भरपूर बरोबर आहे. तर आता सध्या परिस्थिती पूर्णपणे उलटलेली आहे. जिथे साखर कमी वापरतात तिथे लोक जास्त हेल्दी आहेत, तिथे डायबिटीज नाही आहे. ठीक आहे. आता कुठल्याही गावोगावी तुम्ही गेला, घरोघरी गेला, तर चहा दिला की एकदम गोड चहा असतो, त्यात 4 चमचे साखर असते. तर असा जर दिवसातून 1 कप जरी चहा घेतला तरी तुम्हाला 4-5 वर्षात नक्कीच साखर होणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला माहिती आहे की बाबा कशा प्रकारे तुम्ही साखर अवॉइड करू शकता, किंवा तुम्हाला जर डायबिटीज नको असेल तर तुम्ही काय करू शकता, आणि जरी डायबिटीज झाला जरी असेल तरी साखर पूर्णपणे बंद करून टाकणे, नियमित व्यायाम करणे, वजन कमी करणे. ठीक आहे. हे जर काही गोष्टी तुम्ही जर लाईफस्टाईल चेंज केली तर तुम्हाला साखरेची गोळीसुद्धा तुमची बंद होऊ शकते. आणि तुम्ही जर नियमितप्रमाणे ते फॉलो केले आणि थोडे दिवस, आता कसं आहे, गोळी चालू केल्याने काय होईल, तुमची ब्लड शुगर लेवल्स चांगले राहतील. पण आता काही असे म्हणजे घरचे नुसके आहेत, म्हणजे आता काही जण भेंडीचं पाणी पितात, परत अजून काही गोष्टी असतात. जांभळाने बऱ्यापैकी शुगर कंट्रोल होते. तर हे घरगुती उपायसुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि बेसिक एकच गोष्ट आहे की बाबा साखर प्रमाणात असली तर चांगलंच आहे, किंवा नसली तर अजून चांगलं आहे. तर मी हेच म्हणेल की बाबा साखरेचं कारण एकच आहे की साखर तुम्ही खाताय.
तर ते तुम्ही जर बंद केलं तर तुमची नक्कीच तुम्हाला साखर होणार नाही. आणि उलटं जे आता जास्त आहेत वयाने, जे लोक जास्त आहेत, त्यांनी तर बऱ्यापैकी साखर बंदच केली पाहिजे. त्यांचं जेवणाचं प्रमाणही आता कमी होत असते, भूकही कमी लागत असते, झोपही कमी लागत असते. तर ह्या वयात थोडं एक्सरसाइज आणि चांगले काहीतरी कशात तरी मन गुंतवणे, चांगलं काहीतरी करत राहणे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही जर जीवन जगलं तर तुम्हाला नक्कीच म्हातारपणी जास्त त्रास होणार नाही, इतरांवर तुम्हाला अवलंबून राहायला लागणार नाही. आणि ह्या आजारांमुळे तुम्हाला अजून काही वेगळे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला होणार नाहीत. तर अजून काही प्रश्न असतील तर मी आहे इथेच, किंवा तुम्ही डायरेक्ट आता विचारू. हो हो चालेल. मी पंढरपुरात प्रॅक्टिस करते, डॉक्टर BP रोगे हॉस्पिटल म्हणून ट्रॅकच्या बाजूला, जे तुळशी वृंदावन आहे त्याच्या बाजूलाच माझं हॉस्पिटल आहे. तर तुम्ही कधीही माझ्याकडे येऊ शकता. आणि प्लस आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही विचारू शकता, किंवा पर्सनली मला काही बोलायचं असेल तर मी थांबेन थोडा वेळ, तुम्ही येऊन पर्सनली पण बोलू शकता, ठीक आहे. आणि हे मोबाईल सांगू, मोबाईल नंबर सांगू. मोबाईल नंबर सांगते, 9699 सांगू. मोबाईलमध्ये नोट करा. 9699 755 771 9699 755 771. आता कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच विचारू शकता.